नाहीच. आज माझं काम वगैरे उरकून मी जिमला जायला निघाले, तर त्यावेळेस साहेब म्हटले मला की तुझ्यासाठी बाहेर सरप्राईज आहे. कारण ते रात्री लेट आले होते आणि त्यांनी माझ्यासाठी फुटवेअर आणलं होतं. ॲक्च्युली परवा माझं फुटवेअर फेवरेट ते हरलं. सो मग ते माझ्यासाठी दुसरं घेऊन आले होते. सो मी ते घालून वगैरे बघितलं अँड दॅन जिमला निघालो. आणि आज खूप छान दिवस होता. पाऊस नसल्यामुळे ऊन असतं, सो छान वाटतं जाताना जिमला वगैरे, नाही का, फ्रेश असतं. आणि आम्ही जिमला वगैरे केलो आणि त्यानंतर ना मग मी वर्कआउट स्टार्ट केला. तर आज माझा वर्कआउट होता चेस्ट आणि ट्रायसेप्स. सो मी ते करायला घेतला आणि साहेब आमचे लेग्स वर्कआउट करत, त्यांचे लेग डे होता. सो ते करत होते आणि माझं चेस्टसोबत ट्रायसेप्स असतं. सो मी ट्रायसेप्स वगैरे करून घेतला आणि दॅन म्हटलं थोडासा कार्डिओ वगैरे करावा. सो कार्डिओ मी खूप दिवस झाले केलाही नव्हता. सो मी 10 मिनटं कार्डिओ केला, रनिंग केली आणि फुल घामाघूम झाले होते. पण छान वाटलं खूप दिवसांनंतर. घरी आल्यानंतर ना मी ब्रेकफास्ट करायचं होता. जिरं, मिरची, कढीपत्ता आणि लसूण घेतला आणि मोड आलेले मूग वगैरे घेऊन ते मी ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेतले. त्यात थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा ॲड केला. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा, कारण खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. शिवाय मुलंसुद्धा छान आवडीने खातात आणि मलाही आवडतात ब्रेकफास्टला, कारण हेल्दी आहे आणि जिम करते. सो असे ब्रेकफास्टला रेसिपीज किंवा नाही का डिश ट्राय करायला मला आवडत असतात. सो मी रोज वेगवेगळं काय जे जमेल मला ट्राय करायला, सो मी त्यानुसार करते. मग त्यानंतर मग पॅनमध्ये थोडंसं तेल वगैरे टाकून ते पसरून घ्यायचं आणि एखादं झाकण वगैरे ठेवून थोडंसं 2 मिनटं सोडून द्यायचं आणि त्यान पलटी करून ते आपण खायला घेऊ शकतो. तर एकदम इझी आणि क्विकमध्ये होणारी रेसिपी. तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि अशी रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असेल तर मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपीज किंवा व्हिडिओज कसे वाटतात ते. आणि असेच नवीन व्हिडिओसाठी मला कंटिन्यू फॉलो करत राहा. ते तयार वगैरे करून मग मी नाश्त्याला घेतला. त्याच्यासोबत थोडं दही घेतला आणि थोडी काकडी चाट मसाला वगैरे टाकून, आणि एवढी छान लागतं दह्यासोबत की सांगू नाही शकत. एकच नंबर परोठा आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. त्यासाठी मला सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. ओके, बाय गाईज.